राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात जे.पी. नड्डा यांनी एक मोठं विधान केलेलं आहे। नेमकं त्यांनी या संदर्भात काय म्हटलेलं आहे आपण बघूयात, कारण राष्ट्रीय अध्यक्ष आहेत भाजपाचे जे.पी. नड्डा आणि त्यांनी आरएसएस बाबत हे विधान केलंय। वाजपेयींच्या काळामध्ये भाजपाला चालवण्यासाठी आरएसएसची गरज होती, आता आम्ही सक्षम आहोत, भाजप स्वतःला चालवू शकते, असं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये जे.पी. नड्डा यांनी वक्तव्य केलेलं आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। जे.पी. नड्डा यांच्या या वक्तव्यामुळे भविष्य खळबळ माजू शकते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जी भाजप नेहमी आपली मातृसंस्था आहे असं म्हणतं, त्यांच्या संदर्भात हे वक्तव्य केलेलं आहे। आता आम्ही सक्षम आहोत, भाजप स्वतःला चालवू शकते, असं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये जे.पी. नड्डा यांनी म्हटलेलं आहे। वाजपेयींच्या काळामध्ये भाजपला चालवण्यासाठी आरएसएसची गरज होती, आता आम्ही सक्षम आहोत आणि भाजप स्वतःला चालवू शकते, असं जे.पी. नड्डा यांनी म्हटलंय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात हे एक मोठं विधान नड्डांचं म्हणावं लागेल। राजकीय वर्तुळात निश्चित या विधानानंतर चर्चा होतील। एका मुलाखतीला म्हणजे एका वृत्तपत्रासाठी मुलाखत देत होते जे.पी. नड्डा आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। तर सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत आणि सगळीकडेच पक्ष म्हणून प्रचंड बळकट आम्ही आहोत, एक महत्त्वाची संघटना आम्ही आहोत, असं वारंवार भाजपकडून सांगितलं जातंय। आणि अशा पार्श्वभूमीवर भाजप नेहमी ज्यांना आपली मातृसंस्था म्हणतं, त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांनी हे वक्तव्य करणं हे निश्चित चर्चांना तोंड फोडणार आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात अर्थात आरएसएस संदर्भात जे.पी. नड्डा यांनी हे विधान केलंय। एका वृत्तपत्राला ते मुलाखत देत होते आणि तेव्हा त्यांनी हे विधान केलेलं आहे। वाजपेयींच्या काळामध्ये भाजपला चालवण्यासाठी आरएसएसची गरज होती, आता आम्ही सक्षम आहोत, भाजप स्वतःला चालवू शकते, असं जे.पी. नड्डा यांनी म्हटलेलं आहे। यातून त्यांना नेमकं काय सुचवायचं आहे, याचे नेमके काय अर्थ पुढे निघू शकतात, राजकीय विश्लेषक अभ्यासक या संदर्भात नेमकं काय म्हणतील हे सुद्धा येत्या काळात पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र सध्याच्या क्षणाला एकीकडे निवडणुकांचे आणि त्या अनुषंगाने प्रचाराचे वारे सगळीकडे फिरताना आपण पाहतोय। प्रत्येक ठिकाणी जरी युती आघाडी असली तरी सुद्धा पक्ष म्हणून सुद्धा आम्ही बळकट आहोत, हे वारंवार प्रत्येक पक्षाकडून सांगितलं जातंय आणि भाजपकडून सुद्धा वारंवार हे अधोरेखित केलं जातं। आणि भाजपसारखा इतके मोठ्या संख्येने उमेदवार निवडून आणणारा पक्ष आहे, जो नेहमी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपली मातृसंस्था म्हणतो आणि अशा परिस्थितीत राष्ट्रीय स्तरावरचा इतका मोठी उमेदवारांची किंवा निवडून आलेल्या सगळ्या सदस्यांची संख्या असणारा पक्ष आणि त्या संदर्भात थेट राष्ट्रीय अध्यक्ष अशा पद्धतीने विधान करत असतील तर हा चर्चेचा विषय होऊ शकतो। आणि निवडणुकांच्या दरम्यान त्याच्या प्रचाराच्या दरम्यान इतकं मोठं विधान नड्डांनी करणं, याच्या मागे नेमकं काय कारण आहे हे सुद्धा अभ्यासणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। एका वृत्तपत्राला जे.पी. नड्डा यांनी मुलाखत दिली आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे विधान केलंय। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी एका मुलाखतीमध्ये केलेल्या वक्तव्यासंदर्भातली ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात नड्डा यांनी हे विधान केलेलं आहे, ज्याच्यामुळे चर्चा आता सुरू झाल्यात। वाजपेयींच्या काळामध्ये भाजपला चालवण्यासाठी आरएसएसची गरज होती, आता आम्ही सक्षम आहोत, भाजप स्वतःला चालवू शकते, असं जे.पी. नड्डा यांनी म्हटलेलं आहे। भाजप आमदार प्रवीण दरेकर सध्या आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात आपण बोलूयात। दरेकरजी, नड्डांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं, सध्या निवडणुकांचे वारे आहेत, भाजप बळकट पक्ष आहे असं तुम्ही म्हणता, दुसरीकडे आरएसएस तुमची मातृसंस्था आहे असंही तुम्ही सातत्यानं सांगता, पण मग या वाक्याचा नेमका काय अर्थ काढायचा? या वाक्याचा अर्थ असा की भारतीय जनता पार्टीचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झालाय। गावापासून वाड्या वस्त्यांपासून ते शहरातल्या गल्लीबोळापर्यंत बूथ स्तरापासून भारतीय जनता पार्टी विस्तारलाय आणि त्याच्यामुळे त्यांना हे सांगायचं आहे की कधी काळी आरएसएस त्या ठिकाणी एक एक कार्यकर्ता शोधून आणून
भारतीय जनता पार्टीत त्या ठिकाणी सक्रिय करत होता आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या निर्मितीमध्ये वाढ होण्यामध्ये RSSचं योगदान नाकारायचा प्रश्नच नाही, कोणीच आम्ही नाकारू शकत नाही. आणि त्याच्यामुळे तो सांगण्याचा त्यांचा अर्थ होता की पक्ष विस्तारलाय. परंतु मी जसं सांगतोय की शेवटी RSS आमची मातृसंस्था आहे, पितृतुल्य नेतृत्व आणि पालक संस्था म्हणूनच त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि म्हणून मुलं किती सक्षम झाली, कर्तृत्ववान झाली, सर्वार्थानं मजबूत झाली तरी आई वडिलांचं मार्गदर्शन नको असं कधी कोण म्हणत नाही. त्याच्यामुळं आई वडील असतात, त्याप्रमाणे RSS पालक संस्था आहे आणि त्याच्यामध्ये विस्तारला हे सांगितलं. RSSची मदत नको, आता आम्हाला गरज नाही अशा अर्थानं चर्चा होण्याचं काही कारणच नाही, तसा मतितार्थही नाही. बर, दरेकरजी धन्यवाद. ही सविस्तर प्रतिक्रिया पुढारी न्यूजला आपण दिलीत यासाठी. Thank you.